गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आणि एवढ्यासाठी मित्रांनो उद्याची लढाई करायची आज भगीरथ दादाचा या ठिकाणी प्रवेश होतोय, अनिल दादाचा प्रवेश होतोय। शिंदे साहेब तुम्हाला माझी कळकळीची नम्र विनंती आहे, फक्त तानाजी सावंत सरांना आता 18-19 साली जसं लक्ष दिलं सोलापूरकर तसं पुन्हा लक्ष द्यायला लावा। 5-6 आमदार आजच निवडून आले म्हणून सावंत सर तुम्ही ज्या धाराशिवला जाऊन बसलाय ते आम्हाला गावं नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पंढरपुरात भगीरथ भालके आणि नगराध्यक्ष डॉक्टर प्रणिता भालके यांच्यासह तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या काही नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता। या कार्यक्रमात बोलताना सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेत 1995 प्रमाणे पुन्हा वैभवाचे दिवस आणण्यासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी आणि वाटचाल झाली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली होती। तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनीही सोलापूर जिल्ह्यात शिवसेना आणखी बळकट करण्यासाठी सज्ज राहण्याचं आवाहन भगीरथ भालके आणि त्यांच्या समर्थकांना केलं होतं। तर या मेळाव्यानंतर दुसऱ्याच दिवशी काल शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री उदय सामंत हे लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला आहे। या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी अडचणीचा पाडा वाचल्याचं म्हटलंय। या बैठकीस भगीरथ भालके हेही उपस्थित होते। खासदार श्रीकांत शिंदे यांनी भगीरथ भालकेंचे स्वागत केले। या मेळाव्यानंतर खासदार धैर्यशील माने आणि खासदार ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत सोलापूरच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा झाली। दुपारी झालेला मेळावा आणि सायंकाळी झालेली बैठक यानंतर पक्षानं तडकाफडकी निर्णय घेतला असून सोलापूर शहर तसेच जिल्ह्यातील संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली। शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी यांनी पत्र काढून सोलापूर शहर जिल्ह्याची कार्यकारिणी बरखास्त केल्याचं जाहीर केलंय। लवकरच सर्व विभागीय संपर्क प्रमुख, सहसंपर्क प्रमुख आणि लोकसभा संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत मुलाखती घेऊन शाखा प्रमुख ते जिल्हा प्रमुख, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी आणि अंगीकृत संघटना पदाधिकारी नेमणुका हे संपर्क प्रमुखाचा अहवाल आल्यानंतर शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानं करण्यात येतील असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे। आणि आता नव्यानं होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीत भगीरथ भालके यांच्यावर शिवसेना शिंदे गटाचे वरिष्ठ नेते संघटनेच्या कुठल्या पदाची जबाबदारी सोपवणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे। सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटासमोर पक्षांतर्गत गटबाजीचे मोठे प्रदर्शन होताना दिसून आलं आहे। अखंड शिवसेनेपासून ते शिवसेनेत फूट पडल्यानंतरही अनेक वर्ष सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून काम केलेले शिवाजी सावंत यांनी शिवसेना शिंदे गटातील गटबाजीला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे दिला होता। तर पुढे त्यांनी भाजपशी जवळीक साधत भाजपच्या चिन्हावर पृथ्वीराज सावंत यांना मानेगाव जिल्हा परिषद गटातून मैदानात उतरवलं आणि विजय देखील संपादन केला। नुकतेच शिवसेनेत घरवापसी केलेले अनिल सावंत यांच्यावरही शिवसेना शिंदे गटाकडून संघटनात्मक फेररचनेत महत्त्वपूर्ण पदाची जबाबदारी सोपवली जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे। सोलापूर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटातील एक गट सावंत विरोधी असल्याचं चित्र मागील 4 वर्षात दिसून आलं होतं आणि याला वैतागूनच शिवाजी सावंत यांनी राजीनामा दिला होता। आता शिंदे गटाचे वरिष्ठ अनिल सावंत यांच्यावर कुठली जबाबदारी सोपवणार याची उत्सुकता सावंत समर्थकांना लागून राहिली आहे।